शांत बस. तर पहा आपण पहिले दोन गणित काय बघितलं होतं. डायमीटर दिल्यानंतर आपण सर्कम्फरन्स काढलं आणि नंतर रेडियस दिल्यानंतर पण आपण सर्कम्फरन्स काढलं. पण आता आपल्याला काय देणार आहे पहा. इथून इथपर्यंत जर आपण त्या सर्कलची जर लेंथ मोजली तर त्याला आपण काय म्हणायचं सर्कम्फरन्स. तर पहा आता आपल्याला सर्कम्फरन्स दिलेलं आहे 198. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आता पहा मग सर्कम्फरन्स बरोबर 198. तर आपल्याला काय काढायचं आहे r किती आहे आणि d किती आहे असं काढायचं आपल्याला. d किती आहे तर पहा आपल्याला समजा c काढायचं असलं तर आपला फॉर्म्युला काय आहे. तर सर्कम्फरन्स काढायचं असलं तर 2 पाई r. आपल्याला समजा रेडियस काढायचं असलं तर आपल्याला काय करावं लागतं डायमीटरला 2 ने डिवाइड करावं लागतं. हा फॉर्म्युला आहे. आणि पहा आपल्याला जर डायमीटर काढायचं असेल तर आपला फॉर्म्युला काय आहे 2 r. तर पहा आता आपल्याला सगळ्यात पहिलं काय करावं लागेल. आता मग आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. सर्कम्फरन्स बरोबर 2 पाई r. ठीक आहे. आणि आता आपल्याला काय काढायचं रेडियस आणि डायमीटर काढायचं आहे. तर पहा आपलं किती आहे इथं 198 सर्कम्फरन्स आहे म्हणून 2 7/20 7 हा फॉर्म्युला आहे आपला. पहा 2 * 22 अपॉन 7/22 r. तर पहा आपल्याला r आपल्याला माहित नाही म्हणून r आपण तसंच घेतलेलं आहे. तुम्ही पहा आता नंतर. आता आपण काय करूया 198. आता इथे डिवाइड मध्ये ते म्हणून इथे काय आले मल्टिप्लाय मध्ये आले. बरोबर इथे खाली काय राहिलं 2 * 22 आणि r राहिलं. आता पहा आता आपल्याला r काढायचं आहे म्हणून आपण काय करणार आहे 198 * 7 डिवाइड बाय 2 * 22. तर पहा 2 1 जा 2 2 9 जा 18. पहा परत एक उरला म्हणून परत एक 18 झाले. 2 9 जा 18. पहा 11 2 जा 22 आणि 11 9 जा 99. लक्षात घ्या 11 9 जा 99. खाली काय उरलं 9 आणि 7. 9 7 जा किती झाले 63 आणि हे खाली उरलेले 2. पहा मग आता आपल्याला रेडियस भेटलेला आहे. काय भेटलं आपल्याला 63 भेटले. आता हे 63 ला आपण 2 1 जा 2 2 3 जा 6 आणि परत 2 1 जा 2 आणि 0.5. तर बघा आपल्याला रेडियस काय भेटलेला आहे r बरोबर आपल्याला भेटलाय 3.1. आणि आपल्याला आता डायमीटर पण काढायचं आहे. तर डायमीटरचा फॉर्म्युला काय आहे 2 * r. म्हणून पहा d बरोबर 2 * 3.1. तर पहा 2 ने जर 31.5 ला गुणलं तर आपलं काय येतं डायमीटर बरोबर 63. तर पहा सगळ्यांना कळालं का गणित. आपण पहिल्या गणितामध्ये काय केलं तर रेडियस दिलं होतं. काय काढलं होतं सर्कम्फरन्स. आपण सर्कम्फरन्स काढलं ना. सर्कम्फरन्स दिल्यानंतर आपण काय काढलंय रेडियस आणि डायमीटर. सगळ्यांना कळलं असलं तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राइब आणि लाईक शेअर आणि कमेंट्स पण करायचे. सो थँक यू.